राम राम मंडळी म्हणून ब्लॉग सुरू कर राजेशाही थाट मारत कॉफी आम्ही बोरी पिलाय थांब ब्लॉग सुरू करते. तर राम राम मंडळी, स्वागत तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसानंतर आपल्या ब्लॉग चॅनल मध्ये. जरा दरवाजा लावते, थांबा तुम्हाला सांगतो मी सविस्तर काय विषय आहे. हा, तर स्टोरीज मधून वगैरे तुम्ही बघितलाच असाल की तुमचा भाऊ आलेला आहे गोव्याला. तर गाईज सध्या तुम्हाला आधी रूम टूर देतो. रूम टूर हे गोव्यातलं हॉटेल आहे, मॅग्नम हॉटेल. बाकी सगळ्या डिटेल्स नंतर सांगतो. सध्या हे आहे आपला हॉल. ठीक आहे, आम्ही तिघच आहो, प्रशांत भाऊ, प्रल्हाद भाऊ आणि तुमचा लाडका दर्शू भाऊ. तुमचा लाडका दर्शू भाऊ ओपी. तर थांबा जरा, हे हॉल आहे गाईज, दिस इज हॉल. हे तुमच्या भाऊचं एकट्याचं किंग साईज बेड. असा भाऊ असा एकटा असा पडणार आणि हो का असं टीव्ही बघणार. नाही कसा पडणार तुम्हाला दाखवतो परत एकदा की तो हो का असा पडणार. हो का असा पडणार आणि टीव्ही बघणार हो का इथं. हो, त्याच्यानंतर हे काय, हे भारी आहे काय तर आहे. हा, इथं काय AC टीव्हीचे रिमोट बिमोट. हे पडदा हे तर काय मला माहित नाही. हाय वा, भारी भारी आहे काय तर बाहेर. चला सोडा, सगळे विलान विलास आहेत. एनिवेज, हे आहे आपलं हे टॉयलेट बाथरूम. सकाळी उठलं की इथं हे सगळ्यात गरजेची जागा. आणि हे परत आपलं इथं ओपी विषय. तर चड्ड्या बिड्याला की वाळू घातले बाई नाही, चड्ड्या बिड्याला की वाळू घातलं बाहेर तिथं बाहेर लगेच बाथरूम मध्ये. ब्लॉग सुरू करायच्या आधी चड्ड्या वाळू घातलं तिथं, ब्लॉग खराब केलो. बघा इथं राजेशाही थाट बघा, बघा थाट, राजेशाही थाट बघा लगेच. हे कॉफीचं आलं इथं हॉटेलमध्ये आहे. आईला हिच्या मायला तुला येतं काय वापरायला. अरे भाई मला मी करू दे, मला काय केलंय मला. मी जरा बाहेर गेलो की कारच थाट केलेत लगेच, कॉफी बनवून पिला आहेत लगेच. कसं केलं बे, कसं बनलं तू? दूध कुठं आहे दूध? हा, अरे भाई हो का, दूध सुद्धा आहे. काय हॉटेल म्हणावं लागेल, निबार पैसा. गाइज ब्लॉग मध्ये बने रहो. लई ओपी इज द माहोल, ब्लॉग इज द कडक. धन्यवाद. छान शावर कॅप पण दिला त्यांनी, शावर कॅप. शेमण्यात चल की लवकर बाहेर. टाइम बघ, 2:15 वाजलेत. 8-9 नंतर म्हणजे इंट्रो दिल्यानंतर बाहेर गेलो तुम्ही. आता घरी आलाव. आता मी जिम्मेदारी घेणार कोणत्या गोष्टीची. इथून पुढे जे काय होईल, जे काय तुम्हाला व्हिडिओ दिसेल त्याची जिम्मेदारी माझी नाही. आणि गोवा असा राज्य आहे, 2:15 वाजता येणं रात्र होत नाही. हाय ना, आज सुद्धा लोक होते रस्त्यावर. अरे लोक एन्जॉय करतात यार आपले. आमचा भाऊ सज्जन भाऊ, आपण काय केलं बाहेर जाऊन थम्सअप पिलं. हा, थम्सअप पिलं फक्त. डोळे दाखी थम्सअप पिलं बघ. माझं म्हणणं आहे काय की पहिला आपण जे लाईफ जगतो ना पुण्यामध्ये, आपण खरंच कुत्र्या म्हणून घ्यायचे लाईफ जगतो. हितचे लोक आहे ना, पैसा खरं आयुष्यात आहे ना. आयुष्यभर तुम्हाला सांगतो, गोवा म्हणजे आता मी तुम्हाला अजून ब्लॉग मध्ये पुढे दिसेलच. तुम्ही बाहेर रस्त्यावर निघाल ना, तुम्हाला असं वाटेल की म्हणजे तुम्हाला काय आपण कुठं लंडन बिंडनला आलो काय की. म्हणजे एवढे फॉरेनर किंवा रस्त्याची वाईब पण अशी वाटेल ना की म्हणजे कुठं आलो काय माहित, आपण देश सोडून बाहेर आलो काय की असं वाटेल. आणि लोक झोपणच राहिले. हा, लोक झोपतच नाहीत. अरे 2:15 वाजले ते बी रस्त्यावर अशी गर्दी, म्हणजे अशी लोक होती ना एवढे. चल आता काय तर गाणं बिणे म्हणून दाखव, चल लोकायला बोर करू नको. कुठलं कोणते म्हण, दुःख अडवायला. दुःख अडवायला हा, दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही आवाज जीवनभर तुझी. आवाज येऊ दे, काय विषय नाही. चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आता हे ब्लॉग काय अर्धा घंटाचा ब्लॉग बनवायचा काय झालंय. बाथरूम कुठं आहे बाथरूम? तर माय हप्पल यावं इथं बाथरूम जेव्हा इथं बघ इथं आहे बाथरूम बघ. अभ्यास दाखल मी लोकांना खरंच वाटलं पिलात काय की बरोबर. अरे बाई गाईज ऍक्टिंग आहे बरं का गाईज. एकदा इथं चड्डी लावून ठेवला बा, इथं मोजणार चड्डी चड्डी नका दाखवून.
मी ती चड्डीचं इथे लावली की चड्डीचं लावू दे काय काय अगोदर चड्डीचं दिलं नंतर आपण चड्डी नका दाखवू. काय आम्ही तिघे बाथरूम मध्ये ऐका ना, तिघे बाथरूम मध्ये आहो. सलमाननी जॅकीचे ऍडव्हर्टाईज केले. ते ऍडव्हर्टाईज त्याला करताना काय वाटलं नाही. मी माझी चड्डी दाखवली म्हणजे काय फरक पडतो राव. जॉकीचे काय जॉकीचे का आपला लक्ष संभाल की चलो बाबा. बाजी बाजी आणि अजून फाटलं नाही. 1 वर्ष झाला दोघांनी सोबत घेतली होती. ब्लॉग अर्धा घंट्याचा बनेल मी हे ब्लॉग. ठीक आहे ना, बनवून त्याने एवढं काय. आणि ओके एन्जॉय थोडस वेळ काढून करा मित्रांनो. का बरं बनवू का बरं फ्लश लावलास व्हिडिओ मध्ये यायचं होतं. उगाच फ्लश का बरं केलास. गाईज बघू आता काय काय रेकॉर्ड होते का बघतो अजून मी. जे होईल ते तुम्हाला दाखवत राहील गाईज. मजा करत राहा. ये चांद सरोजन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील सी नीली आंखें कोई राज है इनमें गहरा तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. एक नंबर गाईज ह्याच्यानंतर आम्ही झोपणार आणि सकाळी उठून परत व्लॉग कंटिन्यू होणार बरं का. व्लॉग कंटिन्यू करा फक्त भाऊ. नाही, 4 आता- दिवस तुमचं आता- फक्त आम्ही मनोरंजन करणार. फक्त मनोरंजन. आणि हे सगळं फक्त मनोरंजनासाठी दिलं. तुमचं प्रेम फक्त तुमचं प्रेम गरजेचं आहे. गाईज इंट्रो आणि ह्या क्लिप नंतर ब्लॉग मला वाटतंय भरपूर मोठा झाला असेल. पण आता मी ही रात्र आहे 2:15 वाजलेत. आता आम्ही झोपणार आणि व्लॉग सकाळी कंटिन्यू होणार बरं का. हे थाट थाट राजेशाही थाट मातर तो करणार लवकर हो की कर की लवकर. जायचं का नाही बाहेर बीचला जायचं की नाही. गाईज आता उठला हो झोपेतून. आता आंघोळ बिंगोळ चालू आहे का. शावर बिवर कर ना. आंघोळ कर ना लवकर आंघोळ मला बी करायचे ना. कर ना लवकर. चलो गाईज आंघोळ्या बिंगोळ्या झाल्या की मग बाहेर जाणार बीचला. विषय ओपी माझी अजून आंघोळ झाला नाही. आंघोळ करतो आणि निघतो. चलो सी यू ॲट द बीच. भाई लोग तुझा भाऊ रेडी झाला आता गोवा फिरण्यासाठी. ओके काहीच नाही काही जास्त तामझाम नाही. जस्ट नॉर्मल एक टी शर्ट ठीक आहे खाली एक पॅन्ट खतम डन. ओपी विषय जरा निघू कशी आहे बॉडी कशी आहे दिसते काही विषय नाही. चलो ओके सी यू ॲट द बीच. आता आम्ही चालला कुठं मला माहित नाही पण निघू. चला भेटू लगेच. चल्ला घालला पॅट घालला. सकाळपासून चड्डीवर दिसला तू. घाल पॅट लवकर. चल लवकर घालला लवकर. चल यार चालला शेमने चालला लवकर. प्रल्हाद भाऊ रेडी झालेत आपले. ड्रायव्हर साहेब ओपी ड्रायव्हर साहेब ओपी. चालला शेमने परश्या उशीर कोणी गेले. परश्या चालला घालला लवकर. डेंजर दिसला काही. अरे भाई मम्मी गोवा मध्ये आला हो समुद्र हो मम्मी हो समुद्र. अरे भाई दूर पर्यंत काही दिसना गेले. अरे बाप समुद्र हो का समुद्र. सेंट्रल जेल मध्ये समुद्र आहे. अरे भाई समुद्र में नहा के और भी नमकीन हो गई हो म्हणून ठेवले अगोदरच कोणी तर. तुला माहित आहे हो फॉरेनर वगैरे हो का. हिचा कलर बघ माझ्या पद्धत हो. परश्या तर तिला 2 दिवस घास तू थोडा पांढरा पडशील बे परश्या बाकी काही नाही. अरे भाई परश्या डेंजर. गोवा म्हणलं तर अरे भाई गोवा हो का रे. गोवा हो का. अरे भाई गोवा रे हो का. अब परश्या तोप क्या हो रहा है. दुश्मन आ रहे हैं आक्रमण करो गाइस. आक्रमण तुझ्यावरच आक्रमण करू. इथं तू ह्याच्या जरा बस तोफाच्या भोकात बस बे. कुठपर्यंत जातात बघू ता. अबे कसलं डेंजर लुक बघ ना. कसा डेंजर दिसला गाईज. व्ह्यू बघा फक्त व्ह्यू. अरा भाई व्ह्यू र
मला वाटत होतं गोवा लय कॉमन आहे. काय गोव्यामध्ये काय वाटत होतं? लय डेंजर आहे गोवा. समुद्र आहे गोव्यामध्ये. नाही डेंजर गाईज डेंजर. माहोल वाईब एवढी कडक ना, एवढी पॉझिटिव्ह वाईब. काय म्हणतात स्पर्शा? बद्दल बोलायचं नाही. सकाळपासून वाईब घ्यायला लागलो मी उठल्यापासून. क्लास वाईब गाईज. गोव्यामध्ये आले की अशा टोप्या तरी घ्यावंच लागते म्हणून, त्याच्याशिवाय फिरू देणार म्हणून गोव्यात. खाल्लो नाही सकाळपासून काय बे काहीतरी खाऊ गायचं आता कुठं. थांबा जरा. सोटू हे काय बघ बरं. आधी या लिंबू पाण्यात नुसतं मीठ टाकून आलं. नुसतं मीठ आहे बघा, नुसतं मीठ आहे. एवढं असते का? किडीने फुकतील बे. नुसतं मीठ आहे, नुसतं मीठ त्याच्यात. चल बस कर, दे टाकून. सोटू बिल कर बरा. बिल कर बरं म्हणाव. सोटू बिल कर बरं. आग शुभ मंगल झाल्यावर मंगला तुझा घाटात बांधू का बंगला. आग शुभ मंगल झाल्यावर मंगला तुझा घाटात बांधू खंडाळ्या घाटात बंगला. आग शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधू खंडाळ्या घाटात झोपणे. टन वाजल मटण शिजलं हाडानं दुखती या दाड सजनी. रसा वाढ ग. हाडानं दुखती या दाड सजनी. रसा वाढ ग. हिला भरलं न्यार पिस ही पायनरा तंदिस. साडी सोडून जरा नेस, साडी सोडून जरा नेस. हिंड घेऊन मोकळ केस, हिंड घेऊन मोकळ केस. हे वार भरलं या अंगात वार भरलं या. हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या. हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या. आता हे गाणे वाजू शकणार गाडीत कॉपीराइट येते ना, कॉपीराइट येते म्हणून हवीच म्हणाला. आता अल्टिमेट मजा लागल्या गोव्याला. अल्टिमेट. हा दारू बिरू नाही बरं का, वास घ्याव का? दारू बिरू काहीच नाहीये. काय काय अबे दात असं व्हिडिओ मधून वास येणार आहेस का? जात असेल 14 Pro Max आहे आपलं मोबाईल. मग जात असेल. दारू बिरू काय नाही बरं का, जस्ट अशीच एन्जॉय. मज्जाची लाईफ, क्वालिटी एक नंबर ओपी. बिना अल्कोहोलचा मजा करू हा. शकता हे आम्ही दाखवणार आहोत Yes. तुम्हाला. फक्त काय करायचं, दोन ग्लास मसाला ताक प्यायचं इथं. नाही असं ती बुंग, सोलकढी होती, सोलकढी बुंग, होती. बुंग, 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 आणि बुंग, बुंग, आणि आणि त्या सोटूचा लिंबू शरबत. सोटो जरा फास्ट घे बरं. फक्त घरी येऊन चेंज करण्यासाठी आम्ही रूम राहिलो का. फक्त त्याला पॅन्ट काढून शॉर्ट घाला होता म्हणा. ते आता बीचला चालव ना आम्ही. फक्त तेवढ्यासाठी हे ना रूमला येऊन पॅन्ट काढून शॉर्ट्स घातलाय. कसा राजेशाही थाटवून लागेल, कसा रुबा म्हणा लागेल. प्रत्येक लोकेशन सोबत कपडे चेंज आहेत, पण तुझ्या भावाचे तेच आहेत, काही विषय नाही. मला मी घालू शॉर्ट्स घाला की हो, भारी दिसतंय. नको बे, बरं वाटणार. छान दिसतंय. उलट मांड्या पेंड्या दाखवते. कशा ट्रायसेप फॉरेनर तुम्हाला बघून ट्रायसेप कशा ट्रायसेप हे ट्रायसेप मांडीचे दाखवा ना फॉरेनरला. अबे काळे पडतात बे पाय, टॅनिंग होलेले आधी, तोंड काळा भर पडलं थोड्याच वेळात. हो का आदमी कम है आणि दारू के दुकाना ज्यादा है. फॉरेनर दाखवा जरा, फॉरेनर. काय विषय गोवा लय विषय डेंजर आहे बाबा गोवा. Guys, enter the beach. The beach, guys, beach. Guys, beach. परसा कुठं आलो? बीचला. गोवा. हबीबी, come to गोवा. सगळे ब्लॉगर आहेत आता, सगळेच ब्लॉगर झाले. सगळेच ब्लॉगर झाले आता. बीचवर आल्याबरोबर. हो का. आमचे ड्रायव्हर साहेब बी आता हे करलाय, ब्लॉग करलाय. सगळेच ब्लॉगर आहेत गाईज. कसा गाईज माहोल, कसा माहोल आहे गाईज. पण ते वाळू पायामध्ये चालले, वाळू पायात चालले गाईज. बरं झालं बूट घाललो नाही. आमचे आजोबा होते का नाही, आमच्या आजोबानं इथे ह्या ठिकाणी येऊन ढगामध्ये बोट केलते. त्याच्यामुळे इथे एवढं ढग फाटून एवढं पाणी साचलंय, माहित आहे का तुला. तर लोक लांबून हे पाणी बघायला येतात. अबे आमच्या आजोबा रागात आले. मग कुणाला काय करा, कुणाला मारा थोड्यामध्ये. मग आता ढगातच बोट केले. मग एवढं पाणी असं आवाळ फाटून थपकून पाणी हे पडला खाली, पाण्याचा पावटा. ते आता इथे लोक लावून बघायला लागले. आमच्या आजोबांना पाण्याची अलर्जी.
त्यांनी काय केलं मम्मी कुठं थांबव म्हणून आहे ना लात मारली आणि इकडे खड्डा पडला सगळं पाणी इकडे गेलं आणि इकडे सगळे फिरायला. असं आमच्या दोघांच्या आजोबाची एक कथा होती काही. ह्याला अजून विस्तारामध्ये आम्ही असं एकदा बसलो का म्हणजे असं घरी जाऊन बसलो का घरी जाऊन बसलो की सांगता अजून सविस्तरामध्ये. माझ्याकडे येऊ दे अरे माझ्यापर्यंत येऊ दे ना ये माझ्यापर्यंत मजा ही मजा आ रहा है गाइज. लय भारी वाट रहा है गाइज. लय मस्त छान वाट रहा है गाइज. लय भारी वाट रहा है गाइज. मस्त मजा येऊ लागली आहे गाइज. छान वाटलेले आहे गाइज. एक नंबर आयो. अबे काय बार केले एवढी खेळ करत बसलास माधरचोद. आई अरे पॅन्ट बे अरे भाई पॅन्ट इथं पर्यंत बोलला झालाय. एवढा खारट पाणी आहे ना एवढं खारट. अरे भाई चुकून तोंडात गेलं आता माझ्या. एवढं डेंजर खारट आहे. आई उठून निघाला. गाईज बीचवर बकळ मजा केलो. आता वक्तच सर तोंड झालं आता घरचा लाव घरी. आणि एक लई मोठी गोष्ट झाली आता माझ्या जिंदगीमध्ये. आता ही गोष्ट घरी काय आल्यावर लई कुत्र्यावानी मार खाता पैकी वाटला. लई अवघड विषय झाला गाईज. काय सांगू तुम्हाला आता सांगाल तेवढं तुम्ही. कशी झाली गोष्ट आता घटना कशी घटना आहे हा. जाऊ दे आता काय करा आपण. त्या बीचवरून आलो. त्या बीचवर लय एक तुम्हाला जे म्हणला होतो ना मी लय खराब घटना घडल्या. सगळ्याचा मूड खराब झालाय. पण आता ठीक झाला लाईट लगेच. ते तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला ते होईल नोटीस. मे बी हे व्हिडिओ बघता मी नोटीस होऊ शकते. बस लय अवघड झाले गाईज बीच मध्ये. ह्याच्यानंतर कोणी जर गोव्याला आलं कलंगूट बीचला जर कोणी आलं तर तिथं माझी अंगठी सापडते का. अरे भाई गाईज दिसला नाही का इथं काय तर राहत होतं. रील वगैरे बघा कळतंय. तब्बल 6 ग्रॅमची अंगठी गाईज कलंगूट बीचला दान झालेली आहे आपल्याकडून. तर कुणी आलं तिथं कुणा आधीच तिथं सांगा मला आदर्श भाई अंगठी भेटल्या म्हणून. 6 ग्रॅमची अंगठी हरवून सुद्धा एवढा वाईट स्माइल करणारा माणूस तुम्ही जिंदगीत पहिल्यांदा बघत असाल. बेसरम माणूस. काय करू शकता का त्यात काय आहे सांगतो. कारण की मी अगोदर बीच मध्ये गेलो होतो म्हणून दादा आतमध्ये आले ना तर आमची अंगठी नसती गेली. म्हणजे कुणाला असं मध्ये जायची इच्छा नव्हती. मग फक्त फोटोसाठी गेलो होतो. ह्यानं मध्ये गेला मग ते फ्लो मध्ये मी ह्याच्या मागे गेलो. तुम्ही व्लॉग मध्ये आहे ना सगळंच. तिथं मी जे बूट फेकलो ना 2 वेळेस. फर्स्ट टाइम एकदा फेकलो जेव्हा सेकंड टाइम फेकलो ना त्यावेळेस अंगठी पडले. काय विषय नाही गाईच. इट्स ओके. अंगठी गेली. थोड्या घरच्या शिवा खाल्लो. डेंजर खाल्लो लय. थोड्या नाही अजून 4-5 दिवस कंटिन्यू खाताव. पण ठीक आहे चला आता काय आता ठीक आहे चला गेली. आता काय करू शकतो काय त्याच्यामध्ये काय ते आता आम्ही इथं रडून पडून काय होणार आहे का. गेली चला काय विषय नाही. चलो गाईज आय लव्ह यू ऑल. हा आता कॉफी बनवू. कॉफी पिऊ. होय टी शर्ट दोघं सेम घेतला का. हा आम्ही दोघं भाऊ. अंडा पाव खाऊ. ही अंगठी जर अशा पूर्ण शांत ठिकाणी हरपली असती तर मे बी आपण आतापर्यंत घरी बी आलो नसतो. तिथं हुडकत बसलो असतो सापडली बी असती. अंगठी अशा ठिकाणी हरपली आहे की तिथं आता नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे की अंगठी भेटेल. समुद्रात अंगठी हरपली आहे. समुद्रात लाटा जे येतात का तिथं अंगठी हरपली आहे. तिथं शक्य आहे का आता अंगठी सापडणं. आपण किती बी काय बी केलो आता. समुद्र मंथन
ज्यावेळेस चालतं ना त्यावेळेस कसं समुद्राचं पाणी आता समुद्र मंथनच करावं लागणार आपल्याला, अजून अंगठ्या सापडतील दुसरी बी. तर गाईज हा पार्ट इथं संपू आणि नेक्स्ट पार्ट लगेच सुरू करू रात्रीपासून. आता रात्री बाहेर जाणार ना मी, तिथून नेक्स्ट ब्लॉग सुरू करू. ठीक आहे, चलो आय लव्ह यू ऑल. असाच सपोर्ट ठेवा आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं. बाकी आहे आतापर्यंत गोव्यातली मस्ती आणि 40 हजाराची अंगठी गेल्याचं दुःख, मजा, एन्जॉय आणि दुःख सगळे एक साथ झाले ह्या ब्लॉगमध्ये. एनिवे चलो कोई बात नहीं, होता रहता है. चलो सी यू, बाय.